पाटकर न्यूज 18 लोकमतच्या स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। आज कोजागिरी आहे आणि कोजागिरी पौर्णिमा असल्याने दुधाचे दर तापलेत। गाई म्हशीच्या दुधात मोठी वाढ झाली आहे। नाशिकमध्ये लिटर मागे दुधाचे दर 10 ते 15 रुपयांनी महागलेत। तसंच ईद ए मिलाद असल्याने दुधाच्या दरात वाढ झाली असल्याची माहिती मिळते। ईद ए मिलादनिमित्त मंगळवारी मुंबईत केवळ 2 मिरवणुकांना पोलिसांनी परवानगी दिलेली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लागू करण्यात आलेल्या नियमाच्या अनुषंगाने ईद ए मिलादसाठी मुंबई आणि उपनगरात एक मिरवणूक काढण्यास परवानगी देण्यात आली आहे। या दोन्ही मिरवणुकीमध्ये प्रत्येकी 5 ट्रक म्हणजे प्रत्येक ट्रकमध्ये 5 नागरिकांना परवानगी देण्यात आलेली आहे। यावेळी मिरवणुकीत उपस्थित नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याची सूचना देखील करण्यात आली आहे। पंढरपूरमध्ये फर्निचर शोरूमला आग लागली। मध्यरात्रीनंतर भीषण आग लागली होती। यात लाखो रुपये किमतीचं फर्निचर जळून खाक झालं। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। शहरातील लिंक रोडवरची घटना आहे। पती पत्नीच्या भांडणामुळे 10 घरांना आग लावण्यात आल्याची घटना समोर आलेली आहे। साताऱ्यातील ही घटना आहे। पत्नीशी भांडण झाल्याने पतीने घर पेटवलं, मात्र त्यानंतर आसपासच्या घरांनीही पेट घेतला। सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील माझगाव येथील ही घटना आहे। घर पेटवणाऱ्या संजय पाटीलला अटक करण्यात आली आहे। पालघरमधील वैतरणा विरारच्या मध्ये रेल्वे ट्रॅकला तडे गेल्याने रेल्वे वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती। ट्रॅकला तडे गेल्यानंतर वैतरणा स्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, त्यामुळे चाकरमान्यांचे मोठे हाल झाले होते। मात्र आता रेल्वे वाहतूक सुरळीत झाली असल्याची माहिती मिळते। कल्याण रेल्वे स्टेशनवर एसआरपीएमच्या जवानाच्या सतर्कतेमुळे गर्भवती महिलेचे प्राण वाचलेत। गोरखपूरकडे जाणारे प्रवासी चंद्रेश हे आपल्या गर्भवती पत्नीसोबत रेल्वेत चढले होते, मात्र ट्रेन सुरू झाल्यानंतर चुकीच्या रेल्वेत चढल्याचं त्यांच्या लक्षात आलं। रेल्वेतून खाली उतरताना त्यांच्या पत्नीचा तोल गेला आणि त्या प्लॅटफॉर्मवर खाली पडल्या। त्यावेळी तिथे सेवेत असणारे कॉन्स्टेबल एसआर खांडेकर यांनी त्या महिलेचे प्राण वाचवले। सनदी अधिकारी मिलिंद आणि मनीषा म्हैसकर यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला। नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी परिसरात ट्रेकिंगसाठी गेले असताना ही घटना घडली। मधमाशांच्या हल्ल्यातून दोघे सुखरूप बचावलेत। मनीषा म्हैसकर यांनी आपल्या फेसबुक पेजवरून घटनेची माहिती दिली आहे। ठाण्याच्या खारीगावमध्ये राष्ट्रवादीचं बॅनर फाडण्यात आलं होतं। या बॅनर फाडण्यामागे शिवसेनेचे नगरसेवक गणेश कांबळे हेच असल्याचा गौप्यस्फोट आनंद परांजपे यांनी केला। हे बॅनर गणेश कांबळे यांनीच फाडले असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय। त्यामुळे अरविंद मोरे यांनी या संदर्भात कळवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली। त्यामुळे पालकमंत्र्यांनी याची दखल घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली आहे। कोकणातील रस्ते आणि त्यावरील खड्ड्यांच्या प्रश्नावर आता मनसे आक्रमक झाली। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्याच्या पूर्व भागात झालेल्या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत मनसेनं पाचल भागात मोर्चा काढला। यावेळी रस्त्यांचे प्रश्न मार्गी न लागल्यास प्रसंगी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवू असा इशारा मनसेनं दिला। राज्यात सगळ्यात जास्त पाणलोट क्षेत्र असलेल्या नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। यंदा पावसानं उशिरा हजेरी लावली तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम होता। परतीच्या पावसानेही जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातला। त्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दिसणाऱ्या अथांग जलसाठ्याचं विहंगम दृश्य पाहायला मिळालं। याच विशाल जलसाठ्यात जलपर्यटन सुरू करण्यात आलं। राज्याच्या पर्यटन खात्यानं स्वतः हा पुढाकार घेतला। बीड शहरात अतिमुसळधार झालेल्या पावसानं मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। वारंवार स्थानिक प्रशासनाकडे रस्ते दुरुस्तीची मागणी करून देखील सदरील प्रश्न मार्गी लागलेला नाहीये। त्यामुळे या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसंग्राम संघटनेकडून मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांचं मेजर टेपने मोजमाप करून आंदोलन करण्यात आलं। शिवसंग्रामने मोजमाप केलेला खड्डा जवळपास 20 फूट रुंद आढळून आलाय। रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेनं अपघाताचं प्रमाण देखील वाढलंय। धुळ्यातील वार येथील आदर्श शिक्षण संस्थेची निवासी आश्रमशाळा गेल्या 2 महिन्यांपासून नियमित सुरू आहे। या शाळेत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही। ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणाची सोय नव्हती अशा विद्यार्थ्यांपर्यंत स्वतः पोहोचत शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला। शाळेच्या याच कामगिरीमुळे केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने देशातील अशा 154 शाळांपैकी या शाळेला एक्सलंट दर्जा दिला आहे।
नालासोपाऱ्यात रविवारी 2 गटात जोरदार हाणामारी झाली। या प्रकरणी तुळींज पोलिसांनी 18 जणांवर दंगलीचे गुन्हे दाखल केलेत। पोलिसांनी एकूण 7 जणांना अटक केली आहे, त्यात एका पोलीस हवालदाराचाही समावेश आहे। संतोष राठोड हा मुंबई पोलिसांच्या MHB पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहे। राठोड याच्यावर चिथावणी देणं, मारहाण करणं याबद्दल गुन्हे दाखल केले असल्याची माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली आहे। कोरोना काळात शेअर बाजारानं इतिहास रचलाय। 364.5 अंकांनी उसळी घेत सेन्सेक्सनं 62,000हून अधिकचा टप्पा ओलांडलाय। शेती जगतातली घडामोड पाहूयात। वाशिम जिल्ह्यातील मैराडोह इथल्या अरुणाबाई घुगे यांच्या सोयाबीनच्या गंजीला आग लागली। यात त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। त्यांना तातडीनं मदत करण्याची मागणी केली जाते। अकोल्यातील कानडी इथं नाल्याला अचानक पूर आल्यामुळे ट्रॅक्टर थ्रेशर मशीनसह वाहून गेला। चालक आणि मजुरांसह ट्रॅक्टरवर 6 जण होते। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। कानडीजवळील पुलावरील पाण्याची पातळी अचानक वाढल्याचं लक्षात येताच ट्रॅक्टरमधील चालकानं प्रसंगावधान दाखवलं आणि चालकासहित मजुरांनी खाली उडी घेतली आणि त्यांचा थोडक्यात जीव बचावला। अकोला जिल्ह्याला आतापर्यंत 3दा अतिवृष्टीचा तडाखा बसलाय। मात्र 17 ऑक्टोबरला झालेल्या पावसामुळे आजवर वाचलेल्या उरल्यासुरल्या सोयाबीन पिकाचंही नुकसान झालंय। त्यामुळे अनेक भागात सोयाबीनची सोंगणी करून शेतात लावलेले ढीग पाण्यात बुडाले, तर कपाशीची पिकंही पाण्याखाली गेली आहेत। अकोल्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। वाशिम जिल्ह्यात पडलेल्या अतिमुसळधार पावसामुळे आणि पेन टाकळी प्रकल्पातील विसर्गामुळे पैनगंगा नदीला मोठा पूर आला होता। या पुरामुळे गोहोगाव, बाळखेड, धोडप, गोभणी, सरपखेड, करडा परिसरासह अनेक ठिकाणी हजारो हेक्टरवरील पिकांचं तोनात नुकसान झालं। अनेक शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजा पाण्यात भिजल्या असून नदीच्या पुरामुळे कित्येक गंजा वाहून गेल्यात। या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट कोसळलंय। शासनानं सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्याला परतीच्या पावसानं अक्षरशः झोडपून काढलं। तालुक्यातील बऱ्याच गावांना पावसाचा चांगला तडाखा बसला। शेतातील उभ्या पिकात 1 ते 1.5 फूट पाणी साचलं होतं। त्यामुळे कपाशी, सोयाबीन पूर्ण भिजल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। त्यामुळे सरकारकडून शेतकरी मदतीची अपेक्षा करतायत। सेनेच्या सामनाला तरुण भारतमधून प्रत्युत्तर देण्यात आलंय। गांजा कुणी ओढला या आशयाचा उल्लेख त्यात करण्यात आलाय। खासदार संपादक असलेला नेता वायफळ बडबड करतो। तरुण भारतमधून महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलंय। उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊतांवर टीका करण्यात आली आहे। आर्यन खानसाठी शिवसेना न्यायालयात जाणारे किशोर तिवारींनी याचिका दाखल केली आहे। किशोर तिवारींनी सर्वोच्च न्यायालयात ईमेलद्वारे याचिका दाखल केली। समीर वानखेडेंची हकालपट्टी करा। समीर वानखेडे भाजप कार्यकर्त्यांसारखं काम करतात असा आरोपही त्यांनी केलाय। एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे मुंबईतील ईडी कार्यालयात पोहोचल्या। भोसरी जमीन प्रकरणी खडसे आणि त्यांच्या पत्नीवर आरोप करण्यात आले होते। त्याची चौकशी करण्यासाठी ईडीनं त्यांना समन्स बजावलंय। पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर उभी फूट पडल्याचं बघायला मिळतंय। शहरातील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे हे मनमानी कारभार आणि हुकुमशाही पद्धतीने कारभार करत असल्याची लेखी तक्रार देत पक्षातलेच तरुण नगरसेवक तुषार कामठे यांनी ही तक्रार केली आहे। त्यामुळे त्यांनी भाजपचीच पोलखोल केली आहे। दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही तक्रार केली गेली असून आमदारांच्या हस्तक्षेपामुळे महापालिकेत झालेल्या गैरव्यवहाराचं खापर विरोधी पक्षावर फोडत असल्यानं पक्ष बदनाम होऊन आगामी निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता कामठे यांनी आपल्या पत्रात नमूद केली आहे। या लेटर बॉम्बची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे।
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गडचिरोली दौऱ्यात असताना मनातील खदखद व्यक्त केली। गेली काही वर्ष आपल्याला सातत्याने लक्ष करण्यात आल्याचं भुजबळ म्हणाले। महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणी बदनाम करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला। गडचिरोलीत ओबीसी आरक्षणात वाढ झाल्याबद्दल भुजबळ यांच्यासाठी कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी छगन भुजबळ यांचा आदिवासी परंपरेप्रमाणे विशेष सत्कार करण्यात आला। पारंपरिक आदिवासी वेश मुकुट हातात धरून धनुष्यबाण हातात धरत भुजबळ यांनी हा सन्मान स्वीकारला। महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांना या ना त्या आरोपांमध्ये चौकशीला सामोरं जावं लागतंय। एकीकडे सत्ताधारी पक्षाकडून भाजपचेच नेते केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत असल्याचा आरोप करतात, तर यापुढची ईडीची कारवाई नांदेडमध्ये होणार असल्याचे संकेतच खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेत। या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त News18 लोकमत। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बातम्या पाहूयात थोडक्यात। साखर उद्योग आणि सहकार क्षेत्रासंदर्भात दिल्लीत दुपारी मोठी बैठक होणार आहे। अमित शहांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीत दानवे, फडणवीस आणि विखे पाटील उपस्थित राहणार आहेत। रणजित हत्या प्रकरणी बाबा राम रहीमसह 5 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। पंचकुलामधील विशेष सीबीआय कोर्टानं हा निकाल दिला। यावर सुरक्षेच्या दृष्टीने डीसीपीने शहरात कलम 144 लागू केलं। देशातील अनेक राज्यांना अतिवृष्टीने तडाखा दिला। उत्तराखंडमध्ये विविध दुर्घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून पावसाचा कहर अनुभवणाऱ्या केरळमध्ये मृतांचा आकडा 27 वर पोहोचलाय। राज्यातील 10 धरणांच्या क्षेत्रात धोक्याचा इशारा देण्यात आलाय। या बातम्यांचा स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली। इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी लॉग ऑन करायला विसरू नका। News18 Lokmat.com वर आमच्या ट्विटर आणि फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा आणि पहा फक्त News18 लोकमत।